आता मान्सूनबाबत अत्यंत महत्त्वाचे अपडेट। एल निनोमुळे मान्सूनची प्रगती रोडावली आहे। यंदाच्या मान्सूनबाबत चिंता व्यक्त होतीये। हवामान तज्ज्ञांच्या मते एल निनोची स्थिती विकसित होत असल्याने पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे। सध्या महासागरात ढगांची निर्मिती आणि हवामान विषयक हालचाली नेहमीपेक्षा कमी आहेत असंही शास्त्रज्ञांनी म्हटलंय। उपग्रह छायाचित्रांमध्ये भारताच्या दक्षिणेकडील महासागर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात निरभ्र आकाश दिसतंय आणि त्यामुळे पाऊस निर्माण करणाऱ्या प्रणाली कमी प्रमाणात तयार होत आहेत आणि त्यामुळे मान्सूनच्या वाऱ्यांना अपेक्षित बळ मिळत नसून केरळसह देशातील अनेक भागांमध्ये पावसाचा वेग मंदावलाय। संयुक्त राष्ट्रसंघाच्या हवामान विषयक संस्थेच्या अहवालानुसार जून ते ऑगस्ट 2026 या कालावधीत अनेक प्रदेशांमध्ये सरासरीपेक्षा अधिक तापमान राहील अशी शक्यता व्यक्त केली जाते। तर केरळमधील मान्सूनचं आगमन आज जाहीर होण्याची शक्यता आहे। वायव्येकडून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांचा मान्सूनच्या वाटचालीवर परिणाम झालाय। मान्सूनच्या या विस्ताराला हिंदी महासागरात अनुकूल स्थिती नाही असंही समजतंय। मोठ्या पावसासह मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता कमी आहे आणि गेल्या काही दिवसापासूनच्या मान्सूनची प्रतीक्षा होती तो मान्सून आज केरळात आलेला आहे अशी घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते। समुद्रावर नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवाह सक्रिय झाल्याचं दिसून येते। मात्र या प्रवाहाला अजूनही हवी तशी उंची प्राप्त झाली नाही आणि तो जोर किंवा उंची प्राप्त न होण्यामागचं कारण प्रामुख्याने आखाती देशांवर सध्या जास्त दाबाची तयार झालेली स्थिती दिसून येते। या जास्त दाबाच्या भोवती फिरणारे जे कोरडे वारे आहेत तेच वारे अरबी समुद्रावर येऊन मान्सूनच्या प्रगतीत अडथळा निर्माण करत असल्याचं आत्ता दिसून येते। दुसरीकडे मेडन जुलियन ऑसिलेशन म्हणजे MJO हा एक घटक एक महत्त्वाचा मानला जातो मान्सून काळामध्ये। हा MJO संपूर्ण पृथ्वीवर विषुववृत्तावरून पूर्व दिशेने सरकत असतो। एक ढगांचं क्षेत्र असतं आणि हे सध्या प्रशांत महासागरावर सक्रिय आहे। जेव्हा MJO हिंदी महासागरावर असतो तर त्या काळामध्ये मोसमी वाऱ्यांना जोर येतो, त्याचसोबत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता वाढते, ढगांचं क्षेत्र वाढतं। मात्र हे सध्या हिंदी महासागरावर नसल्यामुळे मान्सूनच्या प्रगतीसाठी अद्याप पोषक हवामान झाल्याचं आपल्याला दिसून येत नाही। त्यामुळे मान्सूनची प्रगती येत्या काही दिवसांमध्ये जरी झाली तरी सर्वदूर खूप मोठा पाऊस होईल अशी स्थिती नसेल।